नमस्कार, माझे नाव मनस्वी संदीप जाधव. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकते. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज अहिल्याबाई होळकर विषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी गावी झाला. मानकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. त्यांचा विवाह वयाच्या 8व्या वर्षी माळवा प्रांतांचे युवराज खंडेराव होळकर यांच्याशी झाला. सासरे, मुलगा व पती यांच्या मृत्यूनंतर 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार केला. परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या शेकडो तीर्थक्षेत्रांचा त्यांनी सुधारणा केली. देशभरात त्यांनी मंदिरे, घाट, तलाव, अन्नछत्रे, धर्मशाखांची त्यांनी उभारणी केली. अशा ज्ञानदेवता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मी आता 6वी ब मध्ये शिकते. मी आज तुम्हाला अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी 4 शब्द चारोळ्या म्हणणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्व जिचा आहे या मराठी हृदयात, गर्व जिचा आहे या मराठी हृदयात. अशी एकच ती महाराणी अहिल्यादेवी झाली. अशी एकच ती महाराणी अहिल्यादेवी झाली. अशी एकच ती महाराणी अहिल्यादेवी झाली. होळकरांची सून होती बहुगुणी. होळकरांची सून होती बहुगुणी. होळकरांची सून होती बहुगुणी. शिक्षणाची ओढ होती तिला. शिक्षणाची ओढ होती. लहानपणी गरज ओळखुनी सुखावल्या सर्वजणी. लहानपणी गरज ओळखुनी सुखावल्या सर्वजणी. लहानपणी गरज ओळखुनी सुखावल्या सर्वजणी. मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी. मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी. गाजवल्या जिने दिशादायी. तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. भुकेला पोटी घास देऊनी तृप्त केल्या तहानलेल्या जीवा. भुकेला पोटी घास देऊनी तृप्त केल्या तहानलेल्या जीवा. अशा अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला निरंतर तेवत राहील दिवा. अहिल्याबाई होळकर आपल्या कार्याला निरंतर तेवत राहील दिवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.